हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग सीटेट परीक्षा 2023साठी. आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण सर्व सिलेबस जो आहे सीटेटचा तो डिस्कस करणार आहोत. यासोबतच आपण एक सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आपण पेपर 1चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1 जानेवारी 2022चा ऑनलाईन कंडक्टेड पेपर जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. यासोबतच फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे पेपर जो आहे तो इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये असतो, बट आपण ह्याचं मराठीमध्ये संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. ठीक आहे. यासोबतच आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, पेपरमध्ये प्रश्न येणारे इझी टू मॉडरेट लेवलचे असतात, पण यामध्ये डिफिकल्टी लेवल जे स्टुडंट्स फेस करत आहेत ते आहे टाईम मॅनेजमेंट. म्हणून डिटेल सोल्युशन सोबतच मी तुम्हाला सर्टन शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्स शेअर करेल, जेणेकरून जे आपण कन्फर्म टार्गेट ठेवलेलं आहे 30पैकी 30 गुण प्राप्त करण्याचं ते आरामात आपण प्राप्त करूया शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्सच्या द्वारे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लेक्चरला सुरुवात करूयात. यासोबतच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पेपर 1 आणि पेपर 2साठी, यासाठी जर तुम्हाला एनरोलमेंट करायचं असेल दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे. या कोर्सच्या द्वारे इव्हन जे स्टुडंट्स स्वतःला वीक समजतात मॅथमॅटिक्समध्ये ते सुद्धा पैकीच्या पैकी मार्क प्राप्त करू शकतात. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा, ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये तुम्हाला सीटेट असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यावरती खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे लेक्चरचा. देर आर 96 टीचर्स in a school, out of which 8 teachers high school classes, 2/9 of the high school teachers mathematics, they are mathematics teachers. Then the number of high school teachers who don't teach mathematics are how much? हा असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आपण जे आहे आधी समजून घेऊयात की एक्झॅक्ट क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय आहे आणि काय शोधून काढायचं आहे. एक स्कूल आहे, स्कूलमध्ये टोटल टीचरची क्वांटिटी आपल्याला देऊन ठेवलेली आहे. किती टीचर्स आहेत? टोटल टीचर्स आहेत यामध्ये 96 टीचर्स. टोटल टीचर्स किती आहेत? 96. ठीक आहे. या 96 पैकी 38 टीचर्स हायस्कूल टीचर आहेत. म्हणजे यामध्ये मी काय करणार, सिम्पली 98 ऑफ यामध्ये 38 पोर्शन जो आहे 96चा तो काय ते कोणते आहेत? हायस्कूलचे टीचर आहेत. हायस्कूलला HS लिहिते मी. ठीक आहे. 38 आहेत म्हणून 38 ऑफ 96 करणार म्हणजे 3/8 × 96 केलं. 36 असे टीचर्स आहेत जे की हायस्कूलला टीच करत आहेत. ठीक आहे. मॅथमॅटिक्स टीचर किती आहेत आता लक्ष द्या. यामध्ये 2/9 ऑफ दी हायस्कूल टीचर आर मॅथमॅटिक्स टीचर. म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, रिमेनिंग सांगितलेलं आहे. म्हणजे 38 ऑफ हायस्कूल टीचर निघाले, यामधलेच 2/9 ऑफ दी हायस्कूल टीचर मॅथमॅटिक्स आहेत. हायस्कूलमधले 2/9 टीचर मॅथमॅटिक्स आहेत. स्टुडंट काय चुका करतात इथे, 2/9 ऑफ 96 करतात, हे चुकलं. हायस्कूलच्या 2/9 म्हटलं. हायस्कूलमध्ये टीचर्स किती झाले? 36. याचा 2/9 पोर्शन काढा म्हणजे 2/9 × 36 केला, 2/9 × 36 आपल्याला काय भेटणार आहे? 8. म्हणजे 8 टीचर असे आहेत जे मॅथमॅटिक्स शिकवतात. 8 टीचर असे आहेत जे मॅथमॅटिक्स शिकवतात. हायस्कूलचे टीचर किती आहेत? 36. 36 पैकी 8 मॅथमॅटिक्स शिकवतात. म्हणजे उरले किती यामध्ये? 28 टीचर उरले जे की मॅथमॅटिक्स नाही शिकवणार नाहीत. म्हणजे त्याला आपण नॉन मॅथमॅटिकल टीचर असं बोलू शकतो. नॉन मॅथमॅटिक्स टीचर किती झाले? 28 टीचर. ठीक आहे. क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय? असे टीचर्स जे मॅथ्स शिकवत नाहीत म्हणजेच नॉन मॅथमॅटिक्स टीचर किती झाले? 28. स्टुडंट चुका 100% इथे काय करतात? 2/9 ऑफ 96 घेतात. प्रश्न काय सांगितलाय? प्रश्नामध्ये 2/9 ऑफ हायस्कूल टीचर म्हटलं म्हणून 2/9 ऑफ 36. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 1/2 - 2/3 - 4/5 ह्याचं तुम्हाला सोल्युशन शोधून काढायचं. अशा टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी खूप वेळेस घेतलेला आहे आपण. ठीक आहे. तरी आपण हा क्वेश्चन जो आहे एकदा सॉल्व करून घेऊयात. यामध्ये तुम्हाला शोधून काय काढायचं आहे? 1/2 - 2/3 - 4/5 हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो या क्वेश्चनमध्ये क्लिअर कट तुम्हाला एक कॉन्सेप्ट जे तुमची चेक करणार आहेत ते म्हणजे बेसिकली तुम्हाला आयडिया असायला पाहिजे
LCMची. LCM म्हणजेच काय, लसावी. आपण कशा पद्धतीने शोधतो ते तुम्हाला आयडिया यायला पाहिजे. ठीक आहे. 1/2 मी जशाला तसं ठेवेल, यामध्ये मायनसला मायनस करेल. इथे जे LCM मी शोधून काढणार आहे ते कसं शोधणार आहे लक्षात घ्या. जो मोठा नंबर आहे त्याचा आपण पाडा वाचत जाऊ. 5 1 = 5, 5 2 = 10, 5 3 = 15, 5 4 = 20, 5 5 = 25. 3 आणि 5 मध्ये तुम्हाला असा एक कॉमन नंबर शोधून काढायला, जो 3च्या पण पाड्यात यायला पाहिजे आणि 5च्या पण पाड्यात यायला पाहिजे. 5 हा 5च्या पाड्यात येतो पण 3च्या येत नाही. 10 हा 5च्या पाड्यात येतो पण 3च्या येत नाही. पण 15 असा नंबर आहे जो दोन्हीच्या पाड्यात येतो. म्हणजे इथे LCM काय, 15 आलं. 3ला 5ने मल्टिप्लाय केल्यावरती 15 येतं, तर वरच्या बाजूला पण तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे काय येणार आहे, 10 मायनस इथे काय येईल, 5 3 = 15 केलं. इथे पण 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे किती येणार आहे, 12 येणार आहे. ठीक आहे. 1/2 ॲज इट इज ठेवा, मायनस मायनस ॲज इट इज. 10 - 12 केल्यावर -2 येतं, खालच्या बाजूला 15 आले. मायनस मायनस प्लस होणार आहे. 1/2 + 2/15 जर तुम्ही केलात तर तुम्हाला परत इथे LCM घ्यायचं आहे. LCM काय येणार आहे, परत 15चा पाडा वाचत चालायचा. 30 तुमचं LCM येणार आहे यामध्ये. ठीक आहे. 15चा पाडा वाचत चला. 15 15 2 = 30, 15 3 = 45. तर 30 एक असा नंबर आहे जो 2च्या पण पाड्यात येतो आणि 15च्या पण पाड्यात येतो. म्हणून मी डिरेक्टली इथं काय केलं, 30 LCM घेतला. 15ने मल्टिप्लाय केल्यावरती 30 येते, तर वरती पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. इथे राहिला, इथे 2ने मल्टिप्लाय केलं, इथे वरच्या साईडला पण 2ने, म्हणजे इथे 4. 15 + 4 काय येणार आहे, सो तुमचं 19 येणार आहे. 19/30 तुमचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चनचं सोल्युशन. गॉट इट. आयडिया असू द्या. LCM जेव्हा शोधतोय आपण तेव्हा बेसिक जर तुम्हाला आयडियाच नसेल तर मोठा जो टेबल आहे यामध्ये जो मोठा नंबर दिसतो त्याचा टेबल वाचत चालायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द face value of number 7 in the given number 4782 and 32170. आता ही कॉन्सेप्ट यामध्ये प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूची जी कॉन्सेप्ट आहे ती तुमची क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये क्लिअर कट 4782 आणि 32170 प्लेस व्हॅल्यू बोललेली आहे का, नाही. फेस व्हॅल्यू बोललेली. एक लक्षात असू द्या, वाटलंच बाजूला लिहून घ्या. फेस व्हॅल्यू म्हणजे काहीही नसतो सर. फेस व्हॅल्यू म्हणजे तो नंबर ॲज इट इज असतो. ठीक आहे. समजा जर मी तुम्हाला विचारलं इथे फेस व्हॅल्यू 2ची फेस व्हॅल्यू काय आहे तर तुम्ही 2च म्हणणार. 8ची फेस व्हॅल्यू काय आहे, 8च म्हणणार. 7ची फेस व्हॅल्यू 7च आहे. 4ची फेस व्हॅल्यू 4च आहे. तर दोघांचा डिफरन्स शोधायला सांगितलाय, फरक शोधायला सांगितलाय. इथे फेस व्हॅल्यू काय येणार आहे, 7च येणार आहे. या नंबरमध्ये 7ची फेस व्हॅल्यू 7च येणार आहे. दोघांमधला फरक शोधायला सांगितलाय. 7 - 7 म्हणजे 0 येणार आहे. तर हा 0 असेल आन्सर तुमचा. यामध्ये मी थोडासा ट्विस्ट आणि टर्न करेल. तुम्हाला मी प्रश्न विचारेल की इथे मी दिलेलं आहे फेस व्हॅल्यू. जर समजा यामध्ये प्लेस व्हॅल्यू असतं आणि मी विचारलं असतं की तुम्हाला फरक शोधायचा आहे प्लेस व्हॅल्यू मधला या नंबरच्या 7 मधला आणि या नंबरच्या 7 मधला, तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. या क्वेश्चनमध्ये फक्त मी फेस व्हॅल्यूच्या जागी प्लेस व्हॅल्यू करत आहे. तुम्हाला शोधून काढायचं आता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट फॉर दी होल नंबर. होल नंबरसाठी खालील दिलेल्यापैकी कोणता जो स्टेटमेंट आहे किंवा कोणता ऑप्शन करेक्ट नाही आहे शोधून काढायचं आहे. एक लक्षात असू द्या, होल नंबर म्हणजे काय असतात. होल नंबर म्हणजे संपूर्ण संख्या. संपूर्ण संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांची सुरुवात 0 पासून होते. काउंटिंग नंबर्स ज्यांची स्टार्टिंग 0 पासून होते त्यांना आपण काय बोलतो सर, त्यांना आपण बोलतो होल नंबर्स. ठीक आहे. तर या दिलेल्या संख्यांमध्ये आपण कन्सिडर करू आता हे होल नंबर समजला आपल्याला, तर यामधले 2 संख्या अशा कन्सिडर करू ॲज A आणि B ची व्हॅल्यू आणि ते व्हॅल्यू यामध्ये ठेवून बघूयात की ते करेक्ट होत आहे का नाही ते आपल्याला समजून जाईल. समजा यामध्ये A ची व्हॅल्यू मी ठेवत आहे 1, B ची व्हॅल्यू ठेवत आहे 2 आणि C ची व्हॅल्यू ठेवत आहे 3. तर पहिलं स्टेटमेंट सॉल्व्ह करून बघूयात. यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन काय सर, A + B = B + A. आपण A ची व्हॅल्यू काय ठेवली 1, B ची व्हॅल्यू ठेवलेली आहे 2, B ची व्हॅल्यू परत 2, A ची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 = 3. या दोन्ही साईडला LHS = RHS म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे, हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. हे तर करेक्ट आलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन बघूयात. यामध्ये दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे सर, A - B = B - A हे ऑप्शन आहे. A ची व्हॅल्यू आपण ठेवली 1 - 2 = 2 - 1. 1 मधून 2 निघाले तर -1 येणार आहे. 2 - 1 1 येणार आहे. हे इक्वल टू यायले का नाही, इकडे -1 यायले, इकडे 1 यायले, म्हणून हे जे ऑप्शन आहे ते रॉंग असणार आहे. ऑप्शन नंबर 3 बघा. यामध्ये AB = BA दिलेलं आहे म्हणजे A × B चं काय असणार आहे 2 =
2 इंटू 1, यामध्ये 2 इकडे पण येणार आहे एलच्या साईडला आणि आरच्या साईडला, म्हणून हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. फोर्थ स्टेटमेंट बघा, फोर्थ स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, ए प्लस बी म्हणजेच काय, यामध्ये 1 + 2 एका ब्रॅकेटमध्ये, बाहेर प्लस सी इज इक्वल टू, इथे काय येणार आहे 1 प्लस ब्रॅकेटमध्ये बी जे की आहे 2 प्लस ब्रॅकेटमध्ये परत सी, म्हणजे 1 + 2 काय येणार आहे सर 3, 3 + 3 इकडे येणार, इकडच्या बाजूला काय येणार आहे 1 प्लस, बरोबर आहे माझं, 1 प्लस इकडे काय येणार आहे 3 + 5, ठीक आहे. म्हणजे इकडच्या बाजूला पण 6 आलं, इकडच्या बाजूला पण 6 आलं, म्हणजे LHS आणि RHSच्या दोन्ही साईडकडे 6 आलेलं, म्हणजे इक्वल टू मध्ये, म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. प्रश्नामध्ये कोणतं चुकीचं हे शोधून काढायला सांगितलं, नॉट ट्रू म्हणजे चुकीचं वाक्य, म्हणजे हे आन्सर जे आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, वेन आस्क्ड टू डिवाइड अ नंबर बाय 6, राणी डिवाइडेड इट बाय 9 and she got the question 21 and remainder 3. Realizing her mistake, she divided it by 6. What will be the question and the remainder? क्वेश्चन काय, खूप सिंपल आहे. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की राणीला सांगितलं होतं एका संख्याला 6 ने भागायचं, बट 6 ने भागायच्या ऐवजी तिने ती संख्या 9 ने भागलेली आहे. ठीक आहे, एक संख्या भागायची होती, समजा आपल्याकडे ती संख्या आहे एक्सला 6 ने भागायचं होतं, बट तिने डिवाइड केलं 9 ने. ठीक आहे, तर यामध्ये क्वेश्चन आलेला आहे 21, रिमाइंडर आलेला आहे 3. तर जेव्हा तिला तिची मिस्टेक रिअलाइज झाली, तिने परत त्या नंबरला 6 ने डिवाइड केलं. तर यामध्ये क्वेश्चन आणि रिमाइंडर काय येणार आहे जेव्हा तिने नंबर 6 ने भागेल, तर असा प्रश्न आहे. ठीक आहे, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे सर, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर ठीक आहे. तर यामध्ये डिव्हिडंड काय असते, डिवायझर काय असते, क्वोशंट काय असतं, रिमाइंडर काय असतं, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात असू द्या दिलेलं. आता बघा, ज्या संख्येने आपण एखाद्या संख्येला भागत आहे ती संख्या काय असते, डिवायझर असते. म्हणजे ज्या नंबरने आपण भागेल होतो, तर यामध्ये राणीने कशाने डिवाइड केलेलं आहे, संख्येला डिवाइड केलेलं आहे 9 ने, म्हणजे डिवायझर काय झालं इथे 9. ठीक आहे, क्वोशंट काय असते सर, क्वोशंट म्हणजे यामध्ये तुमचा डिवाइड केल्यानंतर भागल्यानंतर जो तुम्हाला नंबर भेटत आहे तो असणार आहे क्वोशंट, आणि रिमाइंडर म्हणजे जे उरलेला नंबर आहे, उरलेली जी संख्या येत आहे खालच्या बाजूला ती असणारी रिमाइंडर. तर रिमाइंडर किती आलेली इथे 3 वरून आपण हे डिव्हिडंड शोधू शकतो, म्हणजे तो नंबर ज्याला राणीनी 9 ने भागलेलं होतं. ठीक आहे, 9 ने भागले ते नंबर आधी आपण शोधून काढता येते. 9 × 21 + 3 करा, काय येणार आहे तुमचं 192 येणार आहे, ते तुमचं डिव्हिडंड आलं. यामध्ये डिव्हिडंड किती आलं सर 192, म्हणजे या 192ला 6 ने भागायचं होतं, पण राणीने भागलं 9 ने, म्हणजे आपल्याला नंबर तर भेटलेला आहे. आता नंबर भेटला आता 192ला 6 ने तिने करेक्ट केलं, भागायला सुरुवात केली. भागल्यानंतर तिला काय नंबर भेटत आहे सर, नंबर भेटत आहे यामध्ये 32, म्हणजे येतो 32 येत आहे. सो बेसिकली हा 32 काय असणार आहे तुमचा क्वोशंट बोलतो. जो नंबर आपल्याला भेटत आहे त्याला आपण काय बोलतो, क्वोशंट. खालच्या बाजूला काही भेटत आहे का, रिमाइंडर नाही, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, कम्प्लिटली भागल्या चालला आहे, म्हणजे रिमाइंडर काय येणार आहे तुमचा 0 येणार आहे. ठीक आहे, क्वोशंट काय आला 32 आला, रिमाइंडर आला 0. सो तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे यामध्ये, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ लाईक फ्रॅक्शन. खालील दिलेल्यापैकी लाईक फ्रॅक्शनचं कोणता पेअर आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तर क्वेश्चनमध्ये आता आपल्याला एक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असते आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असते. तर हे समजण्यासाठी तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर समजणं गरजेचं आहे. जसं की मी एक एक्झाम्पल घेते, हे 2/3 आणि 3/2. यामध्ये जो वरचे नंबर असतात सर याला आपण बोलतो न्यूमरेटर. याला काय बोलतो, न्यूमरेटर. आणि खालच्या नंबरला आपण काय बोलणार आहोत, डिनॉमिनेटर. जेव्हा डिनॉमिनेटर खालच्या ज्या संख्या आहेत ते सारख्या असतात दोन्ही दिलेल्या फ्रॅक्शनचे, तेव्हा त्याला आपण बोलतो लाईक फ्रॅक्शन. सारखे नंबर असतील तर लाईक फ्रॅक्शन, जर डिफरंट नंबर असतील तर आपण त्याला काय बोलणार आहोत, अनलाईक फ्रॅक्शन. तर यामध्ये पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तो आहे 2/3 आणि 3/2. खालचा नंबर आहे 3, इथं आहे 2. डिफरंट नंबर आहेत म्हणजे काय झालं, अनलाईक फ्रॅक्शन. आपण काय बोलणार आहोत त्याला, अनलाईक फ्रॅक्शन बोलणार आहोत. नेक्स्ट ऑप्शन बघा, इथे 2 आहे, इथे 8 आहे, हा परत अनलाईक फ्रॅक्शन झाला. इथे 4 आहे, इथे 7 आहे, हा आहे अनलाईक फ्रॅक्शन. इथे आहे 4 आणि 4, हा झाला लाईक फ्रॅक्शन. म्हणून ऑप्शन नंबर डी इथे तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट परफेक्ट क्यूब. खालील दिलेल्यापैकी कोणता परफेक्ट क्यूब नाहीये हे विचारलेलं आहे.
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रॉंग यामधलं ऑप्शन शोधून काढायचं आहे. तर तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला एक आयडिया देते की तुम्ही नेहमी जेव्हा किंवा कुठलाही मॅथमॅटिक्स रिलेटेड मॅथमॅटिकल रिझनिंगच्या पेपरचं प्रेपरेशन करत असाल तर ऑलवेज तुमच्या बुकच्या समोर जे आहे 1 ते 30 पर्यंतचे क्यूब्स आणि 1 ते 30 पर्यंतचे जे स्क्वेअर्स, वर्ग ज्याला आपण बोलतो, ते दोन्ही लिहिलेले असायला पाहिजेत. क्यूब पण असायला पाहिजेत आणि स्क्वेअर पण. डिरेक्टली या दोघांची आयडिया असेल तर तुम्हाला आपण ऑप्शनकडे बघूनही तुम्ही डिरेक्टली सांगू शकता. आता 729 9चा क्यूब आहे. 1000 जो आहे तो 10चा क्यूब आहे. 333 हा कोणाचाही क्यूब नाही आहे. 216 जो आहे यामध्ये 6चा क्यूब आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही क्यूब आयडिया आहे तिन्ही क्यूबची, बट हे नाही आहे म्हणजे करेक्टली आपला नॉट परफेक्ट क्यूब असणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर 333 ऑप्शन नंबर 3 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. शिखा went to the brick clean to buy bricks. The rate of the brick was 2500 rupees per 1000 brick. How many bricks can she buy if she has only 4000 rupees? हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपण काय करूयात, अंडरस्टँड करून घेऊयात क्वेश्चनमध्ये रिक्वायरमेंट काय आहे. क्वेश्चनमध्ये काय आहे, समजा शिखा ब्रिक घ्यायला तर गेली, रेट देऊन ठेवलेली आहे, ब्रिक्सची विटांची रेट देऊन ठेवलेली आहे 2500 रुपये पर 1000 ब्रिक. म्हणजे 1000 ब्रिक जर आपण घ्यायला गेलो, 1000 विटा जर घ्यायला गेलो तर आपल्याला पैसे किती द्यावे लागणार आहेत, 2500 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. प्रश्न काय विचारलाय की किती ब्रिक्स येतील जर तिच्याकडे 4000 रुपये, 1000 रुपये आहेत, किती ब्रिक्स येतील, सॉरी एक सेकंड, किती ब्रिक्स येणार आहेत जेव्हा तिच्याकडे 4000 रुपये. एक लक्षात असू द्या, 2500 आहेत म्हणजे 1000 ब्रिक यायलेत. 2500 रुपये आहेत तेव्हा 1000 ब्रिक येणार आहेत. तर 4000 रुपये म्हटल्यावरती किती ब्रिक्स येणार आहेत एक लक्षात असू द्या. तर यामध्ये तुम्हाला समजा तुमच्याकडे आपण याला डबल केली, शॉर्ट ट्रिक सांगत आहे, या क्वांटिटीला डबल केला आपण म्हणजे 5000 रुपयांमध्ये किती ब्रिक्स येणार आहेत सर, 2000 ब्रिक्स येणार आहेत. प्रश्न काय विचारलाय, किती ब्रिक्स येणार आहेत 4000 रुपयांमध्ये. 5000 रुपयांमध्ये 2000 येतात सर, 4000 मध्ये किती येणार आहेत, 2000 पेक्षा कमीच येणार आहेत. म्हणजे तुम्ही डिरेक्टली इथे ऑप्शन नंबर 1 कट करून टाकलात, 3 कट करून टाकलात, 4 कट करून टाकलात. ऑप्शन कोणता राहिला, 16000. बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की 2500 मध्ये 1000 ब्रिक्स यायलेत तर 4000 मध्ये 5000 पेक्षा तर कमीच येणार, म्हणजे 2000 पेक्षा कमी ब्रिक्स येणार आहेत. ठीक आहे, 2000 पेक्षा कमी ब्रिक्स येणार म्हणजे 1600 तुमचा आन्सर आहे. जरी तुम्हाला सॉल्व करून बघायचं तर कसं सॉल्व करणार यामध्ये लक्षात असू द्या. यामध्ये तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी आन्सर येऊन जाईल. म्हणजे 1000 ब्रिक्स भागिले 2500 गुणिले 4000 जर केलात तर तुम्हाला तुमचा आन्सर यामध्ये भेटून जाईल म्हणजे 1600 ब्रिक्स तुमचे काय येणार आहेत, यामध्ये करेक्ट आन्सर येणार आहे. म्हणजे 1600 ब्रिक्स तुम्ही बाय करणार आहात 4000 रुपयांमध्ये. खूप सिम्पल असा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. मिनी टोल्ड हर टीचर आय मेड अ रेक्टँगल हू साईड इज 4 सेंटीमीटर. सो मिनीने जे आहे एक रेक्टँगल बनवलेला आहे, त्याची साईड देऊन ठेवलेली आहे 4 सेंटीमीटर. आयत बनवला आहे तिने. ठीक आहे, तर या आयतचे तुम्हाला फीचर्स खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे हे सांगायचं आहे. तिने बनवलाय 4 सेंटीमीटरचा, मिनीने 4 सेंटीमीटरच्या साईडचा आयत बनवलाय. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात असू द्या ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे. Which of the statement is correct? A rectangle cannot have all sides equal. A squares are rectangle or rectangles are square. There is no link between a square and rectangle. First option बघा आता. यामध्ये एक लक्षात असू द्या, तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स मी इथे एक्सप्लेन करते. कॉन्सेप्ट काय आहे, एक स्क्वेअरची ज्याला आपण चौरस बोलतो आणि दुसरं आहे आयत दॅट इज रेक्टँगलची. ठीक आहे, काही कॉन्सेप्ट्स माहीत झाले की आपल्याला आन्सर येऊन जाईल. यामध्ये जे डायगोनल आहे स्क्वेअरचा, आपण असं बोलू शकतो की स्क्वेअरचे चारही साईड्स इक्वल आहेत. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, चारही जे बाजू आहेत ते सारखे आहेत. रेक्टँगलच्या चारही बाजू सारख्या आहेत का, नाही, फक्त अपोजिट बाजू जे आहेत सारख्या आहेत. म्हणजे ही बाजू लेंथ आणि ब्रेथ अपोजिट जे आहेत ते सारखे आहेत. ठीक आहे, यामध्ये दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला जी माहिती असायला पाहिजे दॅट इज यामध्ये जे अँगल बनतोय, जो कोण बनतोय यामध्ये 90 डिग्रीचा बनतोय. ठीक आहे, अँड ऑल दी 4 अँगल्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल. जे चारही अँगल्स आहेत ते 90 डिग्री आहेत. रेक्टँगलमध्ये सुद्धा ऑल दी अँगल्स ऑफ रेक्टँगल आर 90 डिग्री. ठीक आहे, बट जेव्हा आपण यातून डायगोनल टाकतो, डायगोनल टाकल्यावरती जे डायगोनल आहेत स्क्वेअरचे ते एकमेकांना तोडून पुढे जातात बाय 90 डिग्री, म्हणजे बायसेक्ट करतात 90 डिग्रीनी.
ठीक आहे, बायसेक्ट करतात 90 डिग्रीनी. रेक्टँगलच्या केसमध्ये काय सर, रेक्टँगलच्या केसमध्ये पण 90 डिग्री तुमचं काय असणार आहे, अँगल असणार आहे. यामध्ये डायगोनल जे आहेत रेक्टँगलचे फक्त बायसेक्ट करतात इच अदरला, बट त्यात 90 डिग्री फॉर्म नाही करत आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर हे दोन फीचर्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी यामध्ये आहे दॅट इज ऑल स्क्वेअर्स आर रेक्टँगल. ऑल स्क्वेअर्स, जेवढे चौरस आहेत ते रेक्टँगल असतात, एक लक्षात असू द्या, जेवढे स्क्वेअर्स आहेत ते रेक्टँगल असतात. बट ऑल रेक्टँगल्स आर नॉट स्क्वेअर. ऑल रेक्टँगल्स आर नॉट स्क्वेअर. देर इज नो लिंक बिटवीन अ स्क्वेअर अँड रेक्टँगल. रेक्टँगल आणि स्क्वेअरच्या मध्ये लिंक आहे का, कारण सगळे चौरस जे आहेत ते रेक्टँगल आहेत, आयत आहेत. अ रेक्टँगल कॅन नॉट हॅव ऑल साइड्स इक्वल, हे पण चुकीचं आहे. त्यांच्या चारही बाजू सारख्या असू शकतात, हे लक्षात असू द्या. हे खूप मिसकन्सेप्शन आहे स्टुडंट्सच्या मध्ये. आपण बोलतो सॉरी, कॅन नॉट हॅव ऑल साइड्स इक्वल, त्याचे चारही बाजू सारख्या असू शकतात, म्हणून जे आहे हे ऑप्शन सुद्धा इथे रॉंग झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन अ रेशो 4:5:6. व्हॉट इज द मेजर ऑफ दी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता ट्रायंगलमध्ये आपण बघितलं जे ट्रायंगलचे कोण आहेत, कोणची जी समेशन आहे ती 180 डिग्री आहे. आपण ऑलरेडी याचा फॉर्म्युला बघितला. समजा हा ट्रायंगल आहे ABC. हा ट्रायंगलचा जो रेशो दिलेला आहे, अँगल्सचा कोणांचा रेशो दिलेला आहे 4:5:6. समजा हा अँगल मी 4x पकडते, हा दुसरा 5x पकडते आणि हा तिसरा 6x पकडते. या तिघांची जर आपण बेरीज केली 4x + 5x + 6x, तर याची बेरीज किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला 4x + 5x 9x होणार आहे. 9x + 6x जर तुम्ही कराल तर येणार आहे 15x. 15x इज इक्वल्स टू 180 डिग्री. एक्सची व्हॅल्यू तुम्ही शोधून काढू शकता. 180 डिग्री अपॉन 15, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे सर, 15 आलेली आहे. यावरून आपण अँगल्स फाइंड आउट करू शकतो. 4x म्हणजे किती असणार आहे मग 4 × 12. 5x म्हणजे किती असणार आहे सर 5 × 12. सिमिलरली 6x किती असणार आहे 6 × 12 असणार आहे. ठीक आहे, तुमचे इथे जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 48 डिग्री, दुसरा येईल 60 डिग्री आणि जो तिसरा अँगल आहे तो आहे 72 डिग्री. हे ऑप्शन मी इथे दिलेले नाही आहेत, बट तुम्हाला यामध्ये प्रॉपर्टी काय समजायची आहे की जे कोण आहेत सगळे कोणची जर आपण समेशन घेतली तर किती येणार आहे 180 डिग्री येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता यामध्ये. रागिनी रिचेस द स्टेशन ॲट 2 in the afternoon. She has to take a train to Aligarh. There are 4 trains, train A, train B, train C and train D. Which train she must take so that मिनिमम स्पीड अमाऊंट ऑफ टाइम वेटिंग टाइम फॉर दी ट्रेन. ठीक आहे, क्वेश्चन समजून घेऊयात आधी. क्वेश्चन काय आहे की रागिनी जे आहे स्टेशनला 2 वाजता पोहोचत आहे दुपारच्या टाइमला. ठीक आहे, तिने जो ट्रेन घेतलेला आहे ते ट्रेन आहे अलीगडचा. हे इम्पॉर्टंट नाही. यामध्ये 4 डिफरंट ऑप्शन्स आहेत तिच्याकडे, ट्रेन A, ट्रेन B, ट्रेन C अँड ट्रेन D. जो डिपार्चरचा टाइम आहे ट्रेन Aचा तो आहे 17:05, ट्रेन B साठी आहे 4:32, ट्रेन Cचा 18:30 आणि ट्रेन डीचा 19:15. तर तिने कोणती ट्रेन घ्यायला पाहिजे जेणेकरून तिला कमीत कमी टाइम स्टेशनवरती स्पेंड करायला भेटेल. ठीक आहे, म्हणजे कमी वेटिंग असायला पाहिजे आणि लवकरात लवकर तिला ट्रेन भेटायला पाहिजे, अशी कोणती ट्रेन असणार आहे. आता मला सांगा, ट्रेन ए साठी टाइम काय दिलेला आहे 17:05. 17:05 म्हणजे आपण 24 तासाची जी वॉच आहे त्याच्यामध्ये 17:05. नॉर्मली आपण याला काय म्हणतो 5:05. हे दुपारचे आहेत म्हणून PM घेतलं मी. ट्रेन बी साठी 4:32 जशाला तसं 4:32 जे आहे यामध्ये अच्छा ठीक आहे, जो टाइम दिलेला आहे तो 24 आवर्सच्या अकॉर्डिंग दिलेला आहे, म्हणजे हे सकाळचा टाइम असणार आहे 4:32 AM. ओके सर, ट्रेन सी साठी जो आहे 18:30 टाइम दिलेला आहे, म्हणजे हा दुपारचा टाइम असणार आहे 6:30 वाजताचा, म्हणजे 6:30 सॉरी 6:30. याला मी ट्रेन डी साठी जर घेतलं 19:15 म्हणजे हे किती असणार आहेत 7:15. आम्हा राईट, हे दुपारचे असणार आहेत परत, कारण 24 आवर्सच्या अकॉर्डिंग आपण जो आहे टाइम बघतोय. तर यामध्ये सांगा आपल्याला कमीत कमी टाइम स्पेंड करायचा आहे, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ट्रेन पकडायची. ठीक आहे, आता ती पोहोचली 2 वाजता. ठीक आहे, पहिली ट्रेन ए जर तिने घेतली, डिपार्चर टाइम काय सर 5:05. ती पोहोचली किती वाजता 2 वाजता. जर ह्याचा गॅप मी शोधून काढला मला किती भेटत आहे 3 तास 5 मिनिट. समजा ती ट्रेन बी घेत आहे,
ट्रेन बी जर घेत आहे ती, ट्रेन बीला किती वाजता डिपार्चर होते, 4:32. 4:32 पोहोचत किती आहे ती स्टेशनवर 2 वाजता. याचा जर मी गॅप शोधून काढला, मला किती भेटत आहे, 14 तास 32 मिनिट. ट्रेन सी साठी जर बघितलं, मी इथे लिहिते, ट्रेन सी साठी जर आपण बघितलं, 6:30ची ट्रेन आहे, ती पोहोचत आहे 2 वाजता. ओके, स्टेशनला. म्हणजे गॅप किती येत आहे सर, 4 तासाचा गॅप येतोय, 4 hours 30 minutesचा गॅप येतोय. ट्रेन डीचं बघा, ट्रेन डी 17:15 डिपार्चर टाइम आहे, ती पोहोचत आहे मुलगी 2 वाजता. म्हणजे यामध्ये गॅप किती येत आहे सर, गॅप येत आहे 5 तास 15 मिनिट. म्हणून हे जे करेक्ट आन्सर असणार आहे इथे तुमचं ट्रेन ए असणार आहे, कारण ट्रेन ए कमीत कमी टाइम घेतो, जो की 3 तास 5 मिनिटं. बाकी सगळ्यात जास्त टाइम घेत आहे. ठीक आहे, म्हणून जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. जर ट्रेन ए पकडली ती तिला कमीत कमी टाइम लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीटा इज अ वॉर्ड मेंबर ऑफ हर एरिया. शी विशेस टू क्रिएट अ कम्युनिटी रूम ऑफ साइज 11 feet and 11 into 16 feet. To lay the tiles on the floor, she has 4 options. 1.5 into 1.5 feet, 2 feet into 2 feet, 2.5 feet into 2.5 feet, 3 feet into 3 feet. What size should she buy for the community room so that she can lay tiles without cutting? क्वेश्चन काय आहे तुमचा, क्वेश्चन खूप सिंपल आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला यामध्ये क्लिअर कट काय फाइंड आउट करायचं, तुम्हाला अशी टाइल्स शोधून काढायची आहे ज्यामध्ये तुम्हाला कटिंगची गरज पडणार नाही. आणि टाइल्सचे जे आहेत तुम्हाला यामध्ये ऑप्शन्स देऊन ठेवलेले आहेत साईजचे. ठीक आहे, तर तुम्ही अशी कुठली टाइल्स यामध्ये चूज कराल त्या दिलेल्या रूमसाठी, जेणेकरून टाइल्स कट करण्याची गरज पडणार नाही. एरिया ऑफ रूम शोधून काढू आधी. साईज दिलेला आहे रूमचा 11 feet गुणिले 16 feet. तर एरिया काय असणार आहे सर, यामध्ये एरिया असणार आहे 11 गुणिले 16. हा तुमचा एरिया असणार आहे. तर एरिया किती होणार आहे, 176 स्क्वेअर फीट. हा तुमचा एरिया असणार आहे. ठीक आहे, यामध्ये एरिया ऑफ जो फर्स्ट टाईल आहे, फर्स्ट टाईलचा एरिया किती येईल मग सर, पहिल्या टाईलचा, मी फर्स्ट टाईल लिहिते इथे, फर्स्ट टाईलसाठी 1.5 into 1.5 करा. हा किती येणार आहे सर, 2.25 स्क्वेअर फीट. सेकंड टाईलसाठी जर आपण बघितलं, यामध्ये सेकंड टाईलसाठी जो एरिया किती येणार आहे, यामध्ये 2 into 2 feet, म्हणजे इथे किती येणार आहे, 4 स्क्वेअर फीट येणार आहे. ठीक आहे, स्क्वेअर फीट. नेक्स्ट टाईल 3 साठी एरिया किती येईल, 2.5 into 2.5. आपण एरिया शोधतो म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ करतोय, राईट. तर यामध्ये किती येणार आहे सर, 6.25 स्क्वेअर फीट येणार आहे. सर फोर्थ टाईल जो आहे तो किती येणार आहे, 3 गुणिले 3 ह्याचा एरिया येईल, म्हणजे 9 स्क्वेअर फीट ह्याचा एरिया येणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला शोधून काय काढायचं आहे बेसिकली, की ह्या दिलेल्या रूममध्ये ह्यापैकी कुठली टाईल्स बसेल, कटिंग करण्याची गरज पडणार नाही. तर सिम्पली कसं फाइंड आउट करणार तुम्ही, दिलेला जो रूमचा एरिया आहे त्याला टाईल्सच्या एरियाने डिवाइड करा, भागा. म्हणजे 2.5 2.25 जर इथे भागला आपण, आपल्याला भेटत आहे 78.22. पॉईंटमध्ये आन्सर जाते म्हणजे टाईल्स कट करावं लागेल, लक्षात असू द्या. पॉईंटमध्ये थोडं जरी आन्सर जात असेल तर कट करायचं आहे. इथे जर डिरेक्टली आपण बघू शकतो की 176ला मी 4ने डिवाइड केले, भागले, इथं सरळ सरळ आन्सर होल नंबर, कंप्लीट नंबर भेटतोय, पॉईंटमध्ये नंबर नाही भेटत आहे. म्हणजे इथे सरळ सरळ तुम्हाला कटिंगची गरज पडणार नाही, म्हणजे आन्सर तुमचा ऑप्शन नंबर सेकंडच येणार आहे. तरी आपण दुसऱ्या ऑप्शनसाठी बघूयात. 176 डिवायडेड बाय 6.25 केलं म्हणजे हे पण येणार नाही. सरळ सरळ 176 डिवायडेड बाय 9 केलं तर हे पण येणार नाही, हे पण आपलं पॉईंटमध्ये जाणार, 19.55 आन्सर येणार आहे. एक लक्षात असू द्या, तुम्हाला इथे मी शॉर्ट ट्रिक काय देते, सरळ सरळ रूमचा एरिया शोधून काढायचा, 11 गुणिले 16 करा, 176 स्क्वेअर फीट आलं. यामध्येच 1.5 into 1.5 हे पॉईंटमध्ये चाललंय म्हणजे हे आन्सर येणार नाही. हे पॉईंटमध्ये चाललंय का नाही, इथून आपल्याला 4 एक कंप्लीट होल नंबर भेटतो, म्हणजे इथे पॉसिबिलिटी आहे. इथे पण पॉसिबिलिटी नाहीये का, कारण इथे पॉईंटमध्ये आन्सर चाललंय. 3 गुणिले 3 इथे परत 9 आलेलं, जे की पॉईंटमध्ये आन्सर चाललंय, इथे पण पॉसिबिलिटी कटली, म्हणजे आन्सर तुमचा सरळ सरळ ऑप्शन नंबर सेकंड चाललाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. मिस रेनू डिवाइडेड हर स्टुडंट्स इंटू 8 ग्रुप्स ऑफ each 8 students and asked them to record their weight. She further asked the groups to calculate the mean of their respective groups. Group A, which consisted of the 8 students, measured their weights and calculated their mean is equals to 38.2 kg. Later on, they realized that the weight of one student they recorded was incorrect. Instead of 25.9, they recorded 29.5.
व्हॉट इज द करेक्ट मीन ऑफ द ग्रुप. बेसिकली काय आहे, इथे 8 स्टुडंट्सचा ग्रुप बनवलेला आहे, म्हणजे एका ग्रुपमध्ये 8 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांच्या वजनाची मीन शोधून काढायला सांगितलेली आहे मॅमनी. ठीक आहे, तर ग्रुप ए जो आहे त्यामध्ये 8 विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांच्या वजनाची जे आहे मीन शोधून काढले, जे की आले 38.2 kg. बट यामध्ये करेक्शन एक आपण काय बोलू शकतो, करेक्शन आहे, म्हणजे यामध्ये त्यांनी एक मिस्टेक केलेली, जे की 25.9 kg स्टुडंट्सचं एक वजन होतं, बट 25.9च्या ऐवजी त्यांनी 29.5 घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, करेक्ट मीन शोधून काढायची. खूप सिम्पल असा प्रश्न आहे. आपल्याला इथे माहिती आहे टोटल स्टुडंट किती आहेत, टोटल स्टुडंट आहेत 8. मीन वेट, मीन किती देऊन ठेवलेला आहे, 38.2 दिलेला आहे. एक लक्षात असू द्या, मीन म्हणजे आपण सेम जसं की ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, त्यामध्ये आपण काय करतो, सम ऑफ दी ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करतो. सेम आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. आपल्याला शोधून काय काढायची आहे, सम शोधून काढायची आहे. तर आपण काय करणार, मीन गुणिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स करणार. ठीक आहे, म्हणजे टोटल वेट शोधून काढायला आपण. टोटल वेटसाठी मी इथे काय घेईल, टोटल वेट म्हणजे सम, बेरीज कशाची, टोटल वजनाची, म्हणजे मीन गुणिले मीन गुणिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल स्टुडंट्स. तर यामध्ये टोटल वेट आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे सर यामध्ये, येस 8 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला मीन वेट दिलेलं आहे 38.2. त्यावरनं मी काय काढू शकते, टोटल वेट काढू शकते. मीन किती आहे, 38.2 आहे. टोटल विद्यार्थी किती आहेत, 8. टोटल वेट आलं, यावरनं टोटल वेट किती आलं, 38.2 इंटू जर मी 8 केला, हे येणार आहे 6.30. येस, 305.6 kg तुमचा टोटल वेट आला. ठीक आहे, हे वेट आल्यावरती आता ह्याच्यामध्ये करेक्शन आहे. 305.6 मध्ये आपल्याला 25.9 मायनस 29.5 करायचं, जेणेकरून आपल्याला करेक्शन भेटेल यामध्ये. ठीक आहे, जे काय येणार आहे 302 येणार आहे. सो द करेक्ट मीन काय असणार आहे, मग आता करेक्ट मीनचा सेम फॉर्म्युला जो आपण यूज केला, दॅट इज टोटल वेट 302 भागिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट, जे की 8 आहेत, म्हणजे 37.75 तुमचं काय असणार आहे, करेक्ट मीन असणार आहे, जे की ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ऑब्झर्व द फॉलोइंग पॅटर्न अँड सिलेक्ट द नेक्स्ट टर्म. ॲक्च्युली हे पॅटर्नच्या बेसवरती क्वेश्चन आहे, असं आपण बोलू शकतो. थोडीशी सिरीज आहे, यामध्ये समजून घ्यायचं आता क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 9 - 1 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. पॅटर्न समजा. पॅटर्न समजल्यावरती क्वेश्चन खूप सिम्पल आहे. काय आहे पॅटर्न, 9 - 1 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 1. नंतर काय केलेलं आहे लक्षात घ्या, इथे 9 - 1 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 1 केलं. पॅटर्नमध्ये काय चेंज होतं, 9 सोबत आता येत आहे 8. 9 सोबत काय आला, 8 आला. मायनस 1च्या जागी आला 2 भागिले 8 जशाला तसा आहे इज इक्वल टू आता 1 सोबत आला 2. नेक्स्ट पॅटर्नमध्ये काय होणार आहे सर, इथं 3 येणार आहे, इथे येणार आहे 3, इथे येणार आहे 7 आणि इथे येणार आहे 3. 1 2 मग परत येणार आहे 3. लक्षात घ्या पॅटर्न 9 8 7 मायनस 3 डिवाइड बाय 8 ॲज इट इज आहे. 1 2 3 पॅटर्न आहे. नेक्स्ट पॅटर्नमध्ये इथे काय येणार, इथे 6 येईल. इथे काय येईल सर, इथे 3च्या ऐवजी 4 येईल आणि हे 3ला लागून इथे काय येणार आहे, परत 4 येणार आहे. म्हणजे 9 8 7 6 मायनस 4 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 1 2 3 4. ठीक आहे, आता पॅटर्न काय विचारला की पॅटर्न नेक्स्ट काय आहे तुम्हाला, नेक्स्ट याच्यानंतर कुठला जो आहे नंबर येणार आहे, दॅट विल बी 9 8 7 6. 6च्या नंतर काय येईल सर, 5 येईल. 5 इथे 4च्या जागी काय येणार आहे, -5 येणार आहे डिवाइड बाय 8 ॲज इट इज. आणि पुढे 1 2 3 4 होता, आता 5 ॲड झाला यामध्ये. म्हणजे करेक्ट आन्सर कोणता येणार आहे तुमचा यामध्ये, करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर कोणता, ऑप्शन नंबर 4. गॉट इट. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन पण आपण क्लिअर केला. आता हा क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देईल. जर तुम्हाला नाही जमला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी घेईल. क्वेश्चन समजून घेऊयात. रियांशूकडे काही करन्सी नोट आहेत 10 आणि 20 रुपयांच्या. तर त्यांनी 2 नोट जे आहेत 20 रुपयांचे आणि एक नोट जो आहे 10 रुपयांचा त्याला कंबाईन करून 50 रुपये बनवत आहे. तर असे की तो किती पॉसिबल कॉम्बिनेशन बनवू शकतो जेणेकरून त्या पैशांपासून तो 50 रुपये बनवेल. प्रश्न काय आहे, त्याच्याकडे आहेत 2 20 रुपयांचे नोट आणि एक
10 रुपयाची नोट. तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स याचे बनून तो किती 50 रुपयाचे अरेंजमेंट बनवू शकतो. ठीक आहे, ऑप्शन आहेत 0, 1, 2, 3. तर अशा पद्धतीने आपण हा जो कंप्लीट पेपर आहे ऑफ 1 जानेवारी तो कंप्लीट डिस्कस केलेला आहे. कंप्लीट मराठीमध्ये पॉसिबली मी तुम्हाला शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्स इथे एक्सप्लेन केले. ठीक आहे, अदर देन दिस कोर्सला नक्की एनरोल करा, जेणेकरून तुम्ही जो टार्गेट आहे 30पैकी 30 गुण प्राप्त करण्याचा तुम्ही इझिली पॉसिबली जे आहे गेन करू शकाल. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा, जास्तीत जास्त स्टुडंट्सला शेअर करा, जेणेकरून त्यांनी याचा उपयोग घेतील. सोबतच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट जे स्टुडंट्स ला लाईव्ह लेक्चर्स बघायचे असतील त्यांना नोटिफिकेशन तिथून भेटून जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.